अकोल्याच्या पातूर जिल्ह्यातील राहेर अडगावमध्ये 6,000हून अधिक टिशू केळींवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि या रोगावर मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करण्यात आली आहे। तरी करपा रोगाचा प्रादुर्भाव हा कायम आहे। करपा रोगामुळे केळी सुकून पिवळी पडत चालली आहे, त्यामुळे केळी उत्पादनात मोठी घट होण्याची भीती असून कृषी विभागानं तातडीनं पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। पाहुयात। निसर्गाच्या लहरीपणामुळे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील राहेर अडगाव या गावात शेती पिकातील केळी पिकावर मोठ्या प्रमाणात रोग आला आहे। नेमका हा रोग कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी आपण स्वतः राहेर अडगाव या गावात आहोत। नेमका काय रोग आहे, काय सांगाल तुम्ही? हा सर, आम्ही मागच्या वर्षी 5,000 खोडाची लागवड केलेली आहे, परंतु आता या निसर्गाच्या सतत वातावरणामुळे आणि या थंडीच्या लहरीमुळे आमचा येणारा माल जो आहे हा याचं वजन बी नाही आहे आणि करपा रोग बी पण आलेला आहे या भागावर। आता जवळपास आमचा याच्यात खर्च बी निघणं फार कठीण झालेलं आहे। तरी आम्हाला असं वाटतं की बाबा कृषी विभागात इकडून आमचा सर्वे करून आम्हाला मदत मिळावी। किती शेतीमध्ये तुम्ही केळी लागवड केली? आता जवळपास मी 3 एकर मध्ये केलेली आहे, पण आमच्या गावात जवळपास 2-2.5 एकर शेती केळी आहेत। पण पूर्ण टोटल बाग असेच व्हायरस मध्ये आलेले आहेत या थंडीमुळे। वातावरणाच्या बदलामुळे केळी पिकावर करपा रोग आला आहे, ज्यामुळे शेतकरी चिंतित आहेत। यावर कृषी विभागाने उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। नेमके कृषी विभाग यावर कुठली उपाययोजना करते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, राहेर अडगाव, पातूर, अकोला।